कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रोहा तालुक्यातील घोसाळे जिल्हा परिषद गटात मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला। राष्ट्रवादी काँग्रेसचा अनेक वर्षांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करत शिंदे शिवसेनेच्या उर्वशी उद्देश वाडकर यांनी दणदणीत विजय मिळवला। अत्यंत अटीतटीच्या झालेल्या पंचरंगी लढतीत वाडकर यांनी राष्ट्रवादीच्या रोहिणी सकपाळ यांना 251 मतांनी पराभूत केलं। या विजयामुळे राजकीय वर्तुळात उर्वशी वाडकर यांची जायंट किलर म्हणून चर्चा होती आहे। जिल्ह्यात महायुतीतच शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पाहायला मिळाला, मात्र अखेर जनतेने आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वावर आणि विकास कामांवर विश्वास दर्शवला। या विजयाचं श्रेय किंगमेकर ठरलेले उद्देश वाडकर यांना दिला जात आहे। विजयानंतर मतदारांचे आभार मानताना वाडकर यांनी रस्ते, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत समस्या सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला। आज दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी मला उमेदवारी दिली आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून लोकांनी मला भरभरून मतदान केलं। त्या प्रत्येक मतदाराचा शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येकाचं मी मनापासून ऋणी आहे आणि पुढील काम मी अगदी योग्य आणि व्यवस्थित करेन अशी मी तुम्हाला ग्वाही देतो। फिरले, प्रत्येक ठिकाणी पाणी प्रश्न बिकट आहे। प्रत्येक ठिकाणी ज्या मुख्यमंत्र्यांनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जो योजना आणलेल्या त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही, त्या गोष्टीकडे मी विशेष लक्ष देईन। तर आज अतिशय मनस्वी आनंद होतोय की आपण जर बघितलं तर ही निवडणूक अतिशय ताकदीची निवडणूक होती, परंतु आमचे सगळे शिवसेनेचे जे शिलेदार आहेत, या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत, यांनी ही निवडणूक अंगावर घेऊन खऱ्या अर्थाने या ठिकाणी शिवसेनेला घवघवीत यश या ठिकाणी मिळाले आहे। सर्वप्रथम आम्ही सन्माननीय आमचे आमदार, आमचा सर्वांचं एक कार्यसम्राट दमदार आमदार नेतृत्व महेंद्र शेठ दळवी साहेब यांचे आम्ही आभारी आहोत, कारण त्यांनी आमच्यावरती हा विश्वास दाखवला आणि ही जी उमेदवारी होती ही आमच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आमच्या पदरात दिली आणि सर्व मतदार बंधू भगिनींचा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवून ही जी आमची ज्या काही उमेदवार होते यांना भरघोस मताने या ठिकाणी विजय केला, त्यांचं या ठिकाणी पुण्याच्या या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो। वर्षानुवर्ष तिथे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी एकत्र सत्ता राहिलेली आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचा आज वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी जो विकास काम केला, त्या विकास कामाची पोचपावतीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दिलेली माझ्या सर्व शिवसैनिकांची भेट आहे। विजयाचे शिल्पकार माझे सर्वच कार्यकर्ते, युवा सेना, महिला आघाडी, सर्व शिवसैनिक आणि सर्वच मतदार, या सर्वांचं श्रेयामुळेच मला हा विजय प्राप्त झाला। सर्व विजय आम्ही त्या सर्व लोकांना समर्पित करतो, त्यांचा विजय आहे।